हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय सायन हॉस्पिटल याच्या इमारतीच्या पुनर्विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेल्या मुंबईच्या महापौर श्रीमती रितुताई तावडे, सन्माननीय आमदार कॅप्टन तमिल सेल्वनजी, कालिदास कोळंबकरजी, प्रसाद लाडजी, सुनील शिंदेजी, उपमहापौर संजय घाडीजी, गणेश खणकरजी, किशोरीताई पेडणेकर, राजेश्रीताई शिरवडकर, तृष्णाताई विश्वासराव, हरीजी भांदिरगे, या ठिकाणी विशेष रूपाने उपस्थित असलेले महानगरपालिकेचे आयुक्त श्री भूषण गगरानी, डॉक्टर विपिन शर्मा, श्री प्रमोद इंगळे डीन आणि मंचावरील सर्व नगरसेवक आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की गेले अनेक वर्ष या सायन हॉस्पिटलचा विस्तार व्हावा याकरता कॅप्टन तमिल सेल्वन हे सातत्याने पाठपुरावा करत होते आणि आज खऱ्या अर्थानं त्या कामाची सुरुवात आपण सगळे करतो। केवळ सायनच नाही तर मुंबईच्या विविध भागातील नागरिकांकरता हे हॉस्पिटल एक अत्यंत महत्वाचं हॉस्पिटल असणार आहे। आपल्याला कल्पना आहे, तमिल सेल्वन यांनी सांगितलं की 1947 मध्ये केवळ 60 खाटांचं हॉस्पिटल म्हणून हे हॉस्पिटल या ठिकाणी सुरू झालं। आज जवळपास 1900 खाटा या ठिकाणी आहेत आणि एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून या हॉस्पिटलकडे पाहिलं जात आहे। एशियातलं सर्वात मोठं ट्रॉमा केअर सेंटर, भारतातली पहिली ह्युमन मिल्क बँक, भाजलेल्या रुग्णांकरता स्किन बँक, अशी अनेक वैशिष्ट्य या हॉस्पिटलची आहेत आणि प्रचंड मोठा ताण या हॉस्पिटलवर सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो। तमिल सेल्वन मला नेहमी सांगायचे की सायन हॉस्पिटलचं या ठिकाणी विस्तारीकरण झालं पाहिजे, पुनर्निर्माण झाला पाहिजे, कारण या हॉस्पिटलवर इतका ताण आहे की अनेक वेळा एका बेडवर 2 पेशंट झोपण्याची वेळ येते, कारण आपण कधी कुठल्या पेशंटला परत पाठवत नाही, आलेल्या प्रत्येक रुग्णाला सेवा देण्याचा प्रयत्न करतो। मुंबईमध्ये केवळ मुंबईचेच पेशंट येतात असं नाही, मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, मुंबई एक आधुनिक शहर आहे। महाराष्ट्राच्या इतर भागातनं देखील मोठ्या प्रमाणात रुग्ण या ठिकाणी येतात आणि अनेक वेळा तर महानगरपालिकेच्या काही मेडिकल कॉलेज हॉस्पिटल्समध्ये परदेशातले रुग्ण देखील या ठिकाणी आलेले आणि उपचार घेताना आपल्याला पाहायला मिळतात। साहजिकच एक मोठा ताण या सगळ्या रुग्णालयावर आहे आणि म्हणूनच याचं आधुनिकीकरण करणं आणि याला एक नवीन स्वरूप देणं, याचा विस्तार करणं हे अत्यंत महत्वाचं होतं आणि म्हणूनच आता हा विस्तार झाल्यानंतर जवळपास याची कॅपॅसिटी दुपटीच्या जवळपास जाणार आहे आणि 3286 बेड्स या सायन हॉस्पिटलमध्ये, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयामध्ये या ठिकाणी रुग्णसेवेकरता आपल्याला उपलब्ध होणार आहेत। यामध्ये डॉक्टर्स आणि नर्सेस यांच्या निवासासाठी 25 मजली टावर असणार आहे, यामध्ये 13 मजल्याचं कॅन्सर केअर सुविधा असणार आहे। यासोबत वेगवेगळ्या प्रकारचे जे काही या ठिकाणी पेट सिटी असेल, MRI असेल, सिटी स्कॅन असेल, अशा जेवढ्या सगळ्या आधुनिक डायग्नोस्टिक्सच्या व्यवस्था आहेत, या सगळ्या व्यवस्था या ठिकाणी असतील। 15 मजल्याची रुग्णालयाची इमारत असेल, 14 मजल्याची आपत्कालीन सेवा असेल,
13 मजल्याची बाह्य रुग्ण इमारत असेल, 40च्या वर ऑपरेशन थिएटर्स हे या ठिकाणी असतील आणि जवळपास 2500 कोटी रुपये महानगरपालिका याच्यावर खर्च करणार आहे आणि एक अत्यंत आधुनिक अशा प्रकारचं हे हॉस्पिटल या ठिकाणी तयार होणार आहे। भविष्यात वैद्यकीय शिक्षण, आरोग्य सेवा या सगळ्या गोष्टींमध्ये तंत्रज्ञान हे अत्यंत प्रमुख असणार आहे आणि अशा प्रकारचं तंत्रज्ञान देखील या हॉस्पिटलच्या माध्यमातून या ठिकाणी वापरण्यात येणार आहे। खरं म्हणजे याचा एकूण जो बांधकाम कालावधी आहे त्या संदर्भातली माहिती मी घेतली। यात 2 फेज मध्ये बांधकाम होणार आहे। पहिल्या फेज मध्ये रिकाम्या जागेवर बांधकाम करण्यात येणार आहे, त्याच्यामध्ये हॉस्पिटल शिफ्ट होईल आणि मग जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी अजून एक इमारत तयार होईल, अशा पद्धतीनं हे बांधकाम करण्यात येणार आहे। त्यामुळे अतिशय आधुनिक अशा पद्धतीचं या ठिकाणी काम हे आपल्याला पाहायला मिळेल। विशेषतः मला या गोष्टीचे समाधान आहे की या ठिकाणी कॅन्सर हॉस्पिटल देखील तयार होत आहे, कारण आपण पाहतोय अलीकडच्या काळामध्ये कॅन्सर सारखा रोग हा मोठ्या प्रमाणात वाढतोय आणि टाटा कॅन्सर हॉस्पिटलवर जे पेशंट बर्डन आहे ते कुठेतरी शिफ्ट झालं पाहिजे, हे देखील महत्वाचं आहे। महाराष्ट्रामध्ये आपण राज्य सरकारच्या वतीनं देखील अनेक योजना सुरू केल्या। सगळ्यात महत्वाची योजना महात्मा फुले जनारोग्य योजना आहे। या योजनेमध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला आता आपण 5 लाखापर्यंत मोफत इलाज घेण्याचा अधिकार हा प्रदान केलेला आहे। त्याच्याकडे कुठलं रेशन कार्ड आहे आपण पाहणार नाही, त्याच्याकडे कुठली कागदपत्र आपण पाहणार नाही, तर त्याला तो इलाज देण्याचं काम आपण करतो। आणि मला सांगताना आनंद वाटतो की जवळपास 2400 असे आजार आहेत की ज्या 2400 आजारांवर आपण आता मोफत सेवा देतो। 4500 हॉस्पिटल आपण त्याच्यामध्ये एम्पॅनल केलेले आहेत आणि हे सगळं करत असताना 9 आजार असे आहेत की ज्या आजारांकरता 22 लाख रुपयापर्यंतची मदत ही राज्य सरकारच्या वतीनं आपण करतो, ज्याचा कुठलाही एक पैशाचा खर्च हा आपण त्या ठिकाणी रुग्णांना येऊ देत नाही। त्यामुळे माननीय प्रधानमंत्री मोदयांची प्रधानमंत्री जनकल्याण योजना, राज्य सरकारची महात्मा फुले जनकल्याण योजना, मुंबई महानगरपालिकेने उभं केलेलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर, या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून मुंबईकर असो की महाराष्ट्रातला कुठलाही नागरिक असो, प्रत्येक गरीबाला मोफत आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्याचा संकल्प हा आपला आहे आणि त्या संकल्पाकडे जाण्याच्या दृष्टीनं आजचा हा जो काही इमारतीचा भूमिपूजन सोहळा आहे हा अत्यंत महत्वाचा सोहळा आहे। मी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर, सर्व पदाधिकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो की या ठिकाणी आज हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला। मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, सहआयुक्त, त्यांच्या अधीनस्थ या सगळ्या विभागाचे लोक, या सायन हॉस्पिटलचे डीन आणि सगळे डॉक्टर्स आणि इथले कर्मचारी, या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि मी आपल्या सर्वांना हे आश्वस्त करू इच्छितो की पुढच्या काळात अशा पद्धतीनं मुंबईमध्ये दर्जेदार सेवा ही प्रत्येक मुंबईकराला मिळाली पाहिजे, या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही व्यवस्था उभ्या करू आणि मुंबईकरांना मोफत आणि दर्जेदार अशा पद्धतीनं आरोग्य सेवा आपण निश्चितपणे मिळवून देऊ। आज मला या गोष्टीचा निश्चित उल्लेख केला पाहिजे की ज्या प्रकारे या कामाचा पाठपुरावा कॅप्टन आर तमिलसेल्वन यांनी केलेला आहे तो निश्चितपणे खूप महत्वाचा आहे। खरं तर मी तर असे म्हणेन की गेले कित्येक वर्ष त्यांनी अक्षरशः माझं डोकं खाऊन टाकलं या सायन हॉस्पिटल करता। ते कुठेही भेटले तरी सायन हॉस्पिटलचा विशेष बोलायचे, एखाद्याच्या लग्नात भेटले तरी सायन हॉस्पिटल, एखाद्याच्या मैत्रीत भेटले तरी सायन हॉस्पिटल, एखाद्या कार्यक्रमात भेटले तरी सायन हॉस्पिटल। त्यामुळे जसं या सायन हॉस्पिटलच्या भूमिपूजनामुळे इथल्या नागरिकांना फायदा होणार आहे,
तसंच माझे केस वाचणार आहेत आणि मला देखील आता तमिल सेल्वन यांच्या आग्रहापासून थोडी सुटका मिळणार आहे. पण मी त्यांचं अभिनंदन करतो की एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी ज्या प्रकारे या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा केलाय तो अत्यंत महत्वाचा आहे आणि म्हणून त्यांचं विशेष अभिनंदन आज या निमित्ताने करतो. आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये मला निमंत्रित केल्याबद्दल महानगरपालिकेचे आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.